बिलकुल आणि आपण बघतोय कशा पद्धतीने वंचितच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर या ठिकाणी आमदार कुचे जे आहेत ते इथं आले आणि त्यामुळे पराभव झाला, त्यांनी दबाव आणला आणि पराभव केला असा आरोप करत वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी इथं जमलेली आहे आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झालेला आहे। वंचितचे कार्यकर्ते काही ऐकण्याच्या तयारीत नाहीत असं दिसतंय। पोलीस या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु वंचितच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर संभाजीनगरात मात्र राडा सुरू झालेला आहे। या ठिकाणी आता ही परिस्थिती नियंत्रणात मिळवण्यासाठी पोलिसांचे देखील कसोशीने प्रयत्न सुरू आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, वंचितच्या उमेदवाराचा पराभव झाला, संभाजीनगरमध्ये राड्याला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्ते जे ते संतप्त झाले होते, थेट रस्त्यावर उतरले होते। शेकडोच्या संख्येने हजारो कार्यकर्ते वंचितच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर रस्त्यावर आलेले आहेत। पोलिसांसोबत देखील या कार्यकर्त्यांनी उजत घातली होती आणि आता या सगळ्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या पोलीस करत असल्याचं दिसतंय। हा पराभव जो आहे तो आमचा पराभव झालेला नसून पराभव करण्यात आला असा आरोप यावेळेस भाजपच्या आमदारांवर करण्यात येतोय। आमदार कुचे हे त्या ठिकाणी आले होते आणि ते आल्याच्या नंतरच पराभव झाला असा दावा इथे हे वंचितचे कार्यकर्ते करतायत, असा आरोप करतायत। संजय नगर कमाडी जवळ सगळे कार्यकर्ते महिला जमा झालेले आहेत, घोषणा सुरू आहेत आणि आता ते जे विजयी उमेदवार आहेत त्यांच्या घराकडे जाणार असं सांगितलं जात आहे। हे दृश्य आपण बघतोय, वंचितच्या उमेदवाराचा पराभव झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये, मग मात्र राड्याला सुरुवात झालेली आहे। वंचितचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधलं वातावरण यामुळे बिघडलेलं आहे। एकीकडे पराभव कसा झाला असा सवाल करत सगळ्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन ठिय्या दिला होता। त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना इथून पांगवलेलं आहे आणि आता हे कार्यकर्ते संजय गांधी नगर या भागामध्ये सध्या पोहोचलेले आहेत। तिथली जी कमान आहे तिथं हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत। वंचितच्या उमेदवाराचा पराभव जो झाला त्या पराभवास स्थानिक आमदार कुचे जे आहेत तेच जबाबदार आहेत। ते तिथं आल्यानंतर अधिकाऱ्यांनी हा पराभव झाल्याचं जाहीर केलं असा आरोप या वंचितच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे वातावरण अत्यंत बिघडलेलं असल्याचं दिसतंय। परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे, परिसरात तणाव पाहायला मिळतोय। पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवून आहेत, परंतु संतप्त झालेले कार्यकर्ते इथं राडा घालत होते। पोलिसांनी मग काही कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज देखील केला, गर्दी पांगवलेली आहे, परंतु हे सगळे कार्यकर्ते मग रस्त्याने निघाले आणि संजय गांधीनगरच्या कमानीजवळ जाऊन पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे आता पोलीस पुढील ॲक्शन कशी घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पराभव झाल्यानंतर हे कार्यकर्ते जे ते आक्रमक झाले होते, संतप्त झाले होते आणि परिसरामध्ये तणाव निर्माण झालेला आहे। कार्यकर्त्यांना हा पराभव मान्य नाही असं या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। हा पराभव करण्यात आलेला आहे, जाणीवपूर्वक पराभव झाला आहे असं यावेळेस या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे। वंचितच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरात राडा झालेला आहे। आघाडीवर असणारा उमेदवाराचा पराभव कसा होऊ शकतो असा सवाल यावेळेस वंचितचे कार्यकर्ते उपस्थित करतायत।